Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. अजित पवार गोचिडासारखं अर्थ खात्याला चिटकून बसले. अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाही. लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका. लक्ष्मण हाकेंचं कार्य शून्य, ते कधीपासून ओबीसी नेते झाले. हाकेंसारख्या लोकांना आमच्या भाषेत झाकण झुल्या म्हणतात. अमोल मिटकरी यांचा हाकेंना टोला. लक्ष्मण हाके हे देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर. सूरज चव्हाणांकडून लक्ष्मण हाकेंचा ढेकून असा उल्लेख. लक्ष्मण हाकेंना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल, सूरज चव्हाणांचा इशारा. दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे प्रफुल्ल पटेलांचा विरोध. पवार काका पुतण्या एकत्र येण्यावर राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह. खासदार संजय राऊतांचा मोठा दावा. विलिनीकरणाचा साधा प्रस्ताव आणि विचारही आमच्या मनात सध्या आलेला नाही. संजय राऊतांच्या दाव्यावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. राऊत वैफल्यग्रस्त, त्यांच्या बोलण्याला आधार नाही. अलीकडच्या काळात राऊतांच्या बोलण्यात बाष्पळपणा अधिक जाणवतोय. राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर मिटकरींचा जोरदार निशाणा. तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याला राऊतांचा विरोध, मिटकरींचा आरोप. आमच्या पक्षात एकत्र येण्याबाबत कुठलीही चर्चा नाही. चर्चाच नाही तर खोडा टाकण्याचा प्रश्नच येत नाही, अनिल देशमुखांचं वक्तव्य. पवारांच्या राष्ट्रवादी जयंत पाटलांबाबत नाराजीचा सूर. प्रदेशाध्यक्ष पदावर पुन्हा नियुक्ती होण्याआधीच पदाचं वाटप. जयंत पाटलांविरोधात पक्षातील तरुण नेत्यांकडून नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती. अनिल पाटलांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपद मिळालं तेव्हा गोड वाटलं का? पत्रकारांच्या प्रश्नावर मंत्री बाबासाहेब पाटलांचं उत्तर. तर मंत्रिपद न मिळाल्यानं अनिल पाटील नाराज असल्याच्या चर्चा. गोड वाटलं का हा शब्द बाबासाहेब पाटलांनी टाळायला हवा होता. मी नाराज नाही, मी कायम अजितदादांसोबत, अनिल पाटलांचं प्रत्युत्तर. युतीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत निवडणूक लढवली होती. घटनेच्या पहिल्या मिनिटापासून मी साक्षीदार. युतीमध्ये आमचं बहुमत आलं ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर त्यांना जो धडा शिकवला गेला तो चांगलाच झाला, महाजनांचा टोला. हगवणेंच्या वकिलांचं वर्तन वकिली कायद्यांचं उल्लंघन करणारं. संवेदनशील प्रकरणांमध्ये वकिलांनी बोलताना भान ठेवावं. हगवणेच्या वकिलांबाबत महिला आयोगाचं बार असोसिएशनला पत्र. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण. 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. जबाब नोंदवलेल्या 19 जणांमध्ये वैष्णवीच्या एका मैत्रिणीचाही समावेश. सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या अडचणीत वाढ. दोघांनीही बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्रपरवाना घेतला. बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्रपरवाना घेतल्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू. मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मिळण्यासाठी पुणे पोलिसांकडून कोर्टात अर्ज. कोर्टाकडून परवानगी मिळताच निलेश चव्हाणला स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार. हगवणे बंधूंना शस्त्रपरवाना. जालिंदर सुपेकरांचा हात. हगवणे बंधूंच्या शस्त्रपरवानाच्या फाईलवर सुपेकरांची सही. बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवला हगवणे बंधूंनी शस्त्रपरवाना. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर, हगवणे बंधूंचे मामा. तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली. जालिंदर सुपेकरांचं TV9 मराठीला स्पष्टीकरण. शस्त्रपरवाना देण्याचा माझा अधिकार नव्हता, सुपेकरांचं वक्तव्य. महत्वाच्या पालिकांसाठी महायुतीचे नो रिस्क धोरण. महत्वाच्या पालिकांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार. महायुतीच्या वरिष्ठ नेत्याची माहिती. एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा महायुतीचा अंदाज. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात. निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. सरकारी कर्मचारी महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटल्याचा प्रकार. 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी. अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची होणार पडताळणी. लाडक्या बहिणींबाबत आता तपासणी सुरू. काही सरकारी कर्मचारी तर काही टॅक्स भरणाऱ्यांची नावं देखील आहेत. चुकीच्या पद्धतीनं फायदा घेतलेल्यांची नावं बाद होणार. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर उद्धट वर्तन. वावरातील कांद्याचे पंचनामे होतील, घरात ठेवलेल्यांचे होणार नाही, कोकाटेंचं वक्तव्य. कांदा शेतात काढून ठेवलेला आहे, तो कांद्याच्या पिकाचं नुकसान झालंय, त्याचे पंचनामे करावे लागतील. कृषी मंत्री कोणत्या अर्थाने बोलले त्याची मला कल्पना नाही. कोकाटेंच्या वक्तव्यानंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. जे बोललो ते खरंच बोललो, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला. पिकांच्या पंचनाम्याबाबत केलेल्या विधानावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण. वर्षा गायकवाड गोडसेंच्या नातेवाईक. वर्षा गायकवाडांचं लग्नानंतरचं नाव गोडसे.
राहुल गांधींना माहीत नसेल वर्षा गायकवाड गोडसेंच्या नातेवाईक, आशिष शेलारांचं विधान। शेलार बौद्धिक दिवाळखोरी वेळोवेळी सिद्ध करतात, वर्षा गायकवाडांचं आशिष शेलारांना प्रत्युत्तर। माझं आणि माझ्या नवऱ्याचं नथुराम गोडसेशी नातं नाही, गायकवाडांचं स्पष्टीकरण। कोरेगाव भीमा प्रकरणात शरद पवारांना पुन्हा नोटीस बजावा, प्रकाश आंबेडकर यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे मागणी। शरद पवारांनी यापूर्वी आयोगानं दिलेल्या 2 नोटिसांकडे दुर्लक्ष केल्याचा आंबेडकरांचा दावा। भाजपतून रणजित सिंह मोहितेंचा विषय संपलाय, मोहिते पक्षाच्या बैठकांना येतात ही लाचार प्रवृत्ती। राम सातपुतेंची आमदार रणजित सिंह मोहिते पाटलांवर सडकून टीका। एकनाथ शिंदेंना तुमच्या गळ्यात हार घालायला संधी कधी देणार, चंद्रहार पाटलांच्या कार्यक्रमात उदय सामंतांचं सूचक विधान। सामंतांच्या वक्तव्यामुळे चंद्रहार पाटलांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना जोर। दिल्लीतून हेरगिरी प्रकरणात पकडलेल्या कासिमबाबत मोठा खुलासा, कासिमला लाहोरच्या आर्मी कॅम्पमध्ये ISI कडून प्रशिक्षण, अटक केलेल्या पाकिस्तानी हेर कासिमच्या चौकशीत खुलासा। ठाणे ATSनं केलेल्या कारवाईनंतर रवी वर्माचं लग्न मोडलं, काही दिवसांपूर्वीच रवी वर्माचं लग्न ठरलं होतं। आईनं अयोध्या गावातून परत आल्यानंतर रवीचं लग्न ठरवलं होतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जम्मूमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली, शहांकडून अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावा। जम्मूतील सुरक्षा यंत्रणांचे महत्त्वाचे अधिकारी बैठकीत उपस्थित, शहा आज पूंछ भागाचा दौरा करणार। जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेला 3 जुलैपासून सुरुवात होणार, यात्रेसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या बाल्टालमध्ये सुरक्षा तैनात, यात्रेकरूंसाठी तंबू बनवण्याचं काम सुरू। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची गोव्यामध्ये विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतला भेट। INS विक्रांत भारतातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका। ऑपरेशन सिंदूर दरम्यान INS विक्रांत अरबी समुद्रात तैनात होती। डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनेच भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी, अमेरिकन प्रशासनाचा न्यूयॉर्कमधील एका न्यायालयात दावा, तर तिसऱ्या देशाच्या सहभागाशिवाय शस्त्रसंधी भारताची भूमिका। 1 जूनला नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक, कुंभमेळ्यासंदर्भात जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात बैठक होणार। 4 मंत्र्यांसह 13 आखाड्यांचे प्रमुख संत बैठकीला उपस्थित राहणार। गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे पिकांचं नुकसान, तर दुसरीकडे शेतीच्या कामांना वेग, शेतकऱ्यांना आता लागवडीसाठी चांगल्या पावसाची शक्यता। धाराशिवच्या परंड्यातील भांडगाव इथं पुरामुळे पूल वाहून गेला, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पोकलेनच्या सहाय्यानं रस्ता पार केला। हिंगोलीत सततच्या पावसामुळे भुईमुग पिकाचं मोठं नुकसान, काढणीला आलेल्या भुईमुगाला पावसामुळे कोंब फुटल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत। अतिवृष्टीत इंदापूर तालुक्यातील 1755 कुटुंब बाधित, 356 घरांची पडझड, नुकसानीचा आकडा 3 कोटींवर, पंचनामे करण्याचं काम सुरू। बीडच्या भंडारवाडीतील शेतकऱ्याचा कांदा पावसात भिजला, सततच्या पावसामुळे काढून ठेवलेला कांदा शेतातच सडला, पुढील पिकाच्या पेरणीसाठी मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। दक्षिण सोलापुरातील कासेगावमधील ओढ्याला पूर, सततच्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले, शेतात पाणी साचलं, कासेगावला जोडणाऱ्या रस्त्यावर ओढ्याचं पाणी। धाराशिवच्या ईट परिसरात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस, ईट गावातील दुकानं, कार्यालयात पाणी शिरलं, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान। साताऱ्याच्या माण तालुक्यातील ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेनं भरला, माणगंगा नदीवरील राजेवाडी मध्यम प्रकल्पामुळे सातारा, सांगली आणि सोलापूरलाही फायदा होणार। पुण्याच्या भोरमध्ये शेतकऱ्यांसाठी दिशा निर्धारण कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रमात कृषी अधिकाऱ्यांकडून शासकीय योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावमध्ये ओढ्याला पूर, मागील 3 ते 4 दिवसात दक्षिण सोलापुरात मुसळधार पाऊस, पावसामुळे नदी नाले तुडुंब। मुसळधार पावसानं धाराशिवमध्ये नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना, पूल वाहून गेल्यानं नदी ओलांडण्यासाठी दूध उत्पादकांची कसरत, दूध उत्पादकांवर पोकलेन मशीनच्या बकेटवर बसून रस्ता पार करण्याची वेळ। सिंधुदुर्गच्या विरण बाजारपेठेत पोईप गावाला जोडणाऱ्या पुलाची संरक्षक भिंत आणि भराव खचला, रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद झाल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटणार। रत्नागिरीत पावसाचा वेग मंदावल्यानं भात पेरणीच्या कामाला सुरुवात, शेतकऱ्यांकडून बैलाच्या सहाय्यानं पारंपरिक पद्धतीनं भात पेरणी। नागपूरच्या धापेवाडात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पत्नी कांचन गडकरी यांच्याकडून शेतात कांदा उत्पादनाचा प्रयोग यशस्वी, कोणतंही रासायनिक खत न वापरता 1 किलोच्या कांद्याचं उत्पादन। अमरावतीमध्ये फासेपारधी समाजाचा आमदार रवी राणांच्या घरावर मोर्चा, समाजाच्या विकासासाठी आर्थिक महामंडळासह विविध मागण्यांसाठी आंदोलन। नागपुरात खोदकाम केलेले रस्ते उद्या 31 मे पर्यंत पूर्ण न केल्यास दंड आकारून फौजदारी कारवाई होणार,
नागपूर पालिका आयुक्त अभिजित चौधरी यांचा कंत्राटदार आणि अभियंत्यांना इशारा. गडचिरोलीतील शाळांना विद्यार्थ्यांच्या एकाच गणवेशासाठी निधी, एकाच गणवेशाचा निधी मिळाल्यानं 530 शाळांच्या मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढणार. अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गावाजवळ सापडले दोघांचे लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह. प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय. उल्हासनगरचे हिललाईन पोलीस घटनास्थळी. लाखांदूर तालुक्यातील जैतापूरमध्ये डोक्यावर वार करून महिलेची हत्या. आरोपी सोपान खोब्रागडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विजेच्या खांबावरील अॅल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद. गोंदियातील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 4,75,000चा मुद्देमाल जप्त. पुण्यातील हडपसर परिसरात गोळीबाराची घटना. शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या मुलाकडून हडपसरमध्ये हवेत गोळीबार. मस्तीत गोळीबार करत असताना त्याचाच मावस भाऊ जखमी. नाशिकच्या सिन्नर पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंत्यांच्या खात्यातून 10 लाख लंपास. अभियंता सोनल ढिकलेंच्या व्हॉट्सअॅपवर आरटीओच्या दंडाबाबत मेसेज. Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon.